स्ट्राईक वरती दिसेल. नाव स्ट्राईक एंड वरती आपण आनंद साबर याला पाहतोय. तर पाहूया पहिलं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज. तर साईनाथ तपीसर हा बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आजच्या दिवसातील ही चौथी मॅच आपण पाहतोय. तिसऱ्या मॅच मध्ये नागले संघाने बाजी मारलेली आहे आणि त्याने तिसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. पिंटू जाधव आपण पाहतोय, लेफ्ट हँडर बॅटर, जो सध्या स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक हँड वरती आनंद. वेळेस आपण पाहतोय साईनाथ आपण पाहतोय चांगली सुरुवात त्याने केलेली आहे. पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात केलेली आहे साईनाथ तपीसर याने. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. फक्त एक सिंगल धाव येताना दिसेल. या सिंगल धावाने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. इथे बघा थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचला होता. डायरेक्ट हिटची देखील संधी होती तिकडे. ओव्हरथ्रो झालाय. 2 धावा इथे पलून यस 2 धावा पलून पूर्ण झालेल्या आहेत. पंच किती धावा? 3. यस थँक्यू. पाहतोय की ही दुसरी धाव पूर्ण झाली नव्हती. पंचांनी बघितलं आणि लगेच सांगितले काय 3च धावा असतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावरती. साईनाथ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत केलेली आहे. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 3 धाबा. या षटकातील चौथा बॉल. फुल टॉस चेंडू आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मात्र डीप मध्ये शतरक्षक नसल्या कारणाने हा चेंडू आपण पाहतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांकरता चौकार. या चौकाराने धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. खोलवर टॅपाचा चेंडू. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न. तर बॅटचा एज लागलं आणि एक धाव घेण्याची संधी इथे मिळाली. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलेला आहे. पंच बॉलवर एक बॉल असेल अजूनही. एकच बॉल डॉट झालाय ना. येस थँक्यू. पहिलं षटक हे संपलेलं आहे. संपुष्टात आलंय
आणि धावसंख्या आपण बघितले पहिल्या षटकात फक्त 9 धावा या धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी अजित आलाय. अजित हिलिम. चला घाई करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. पहिलं षटक संपलेलं आहे 9 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी अजित हिलिम. अजित हिलिम आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण आनंद साबरियाला. चेंडू थोडस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, कारण हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर हाताळलाय गोलंदाज अजित याने. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या 10 या आकड्यावरती. दुरेंकात प्रवेश करत असताना धावसंख्या. यानंतर श्री गणेश चिंचवाडा आणि गावदी स्पोर्ट्स खोलांडे असा मॅच असणार आहे. ते थोडासा पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला होता. बॅट चेंडूपर्यंत पोहोचलेला नाहीये, त्याचकडे एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. दोन्ही संघाने आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 4 ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. ते बघा पुन्हा एकदा चांगला फटका ते खेळला गेला, मात्र एकच धाव मिळणार आहे. भीमा आहे तिकडे. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळाली. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या आता 1 ने 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल इथे करावा लागतोय, कारण राईट लेफ्ट कॉम्बिनेशन असल्या कारणाने सातत्याने या क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागते. पंचांना देखील आपली जागा इथे बदलावी लागलेली आहे. आपण पाहतो या स्पर्धेकरता ऑफिशियल सुरेंद्रजी घाटाल आणि देवानंदजी वल्वी हे ऑफिशियल आपण पाहतोय या स्पर्धेकरता. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. प्रेक्षकांच्या भेटीला ठोकलाय. षटकार 6. थँक्यू डीजे. षटकाराला या षटकाराने धावसंख्या आता 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली आणि एकाच धावचे समाधान देखील मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. बघा फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये पिंटू याला, मात्र एक धाव मिळाली. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजित हिलिंग याला आपण पाहतोय. हे दुसरं षटक हाताळतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना खूप चांगला फटका ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचला होता तिकडे, मात्र झेल झालेला नाहीये. चेंडू अगदी सीमारेषेजवळ पोहोचला आणि बाउंड्रीच्या सीमारेषेच्या बाहेर देखील पोहोचलेला आहे. खराब फिल्डिंग झाली. 4 धावा मिळाल्या. चौकार. या चौकाराने धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. हो यावेळेस आपण पाहतोय खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. एकदा ते क्षेत्र निवडलंय आनंद याने. फेकी थोडीशी खराब झाली, त्याचा फायदा आहे ते उचललाय. बघा चांगलं कॉलिंग पिंटू करणं आपल्याला पाहायला मिळालं. यस नो वेट याचा चांगला समन्वय आणि पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्या.
या 2 धावेने धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12ची सरासरी इथे राखली गेले या 2 षटकांमध्ये. सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. आपणास विनंती असेल. नागलेगावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय कुंदनजी पाटील. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवर येऊन आपण बसायचं आहे. कबर क्षेत्रामध्ये चेंडू देखील काढला गेला. एक धाव घेण्याची संधी आणि इथे नो बॉल घोषित केलाय पंचांनी. नो बॉल. यस भीमर चेंडू इथे हाताळलाय. कमरेच्या वरती हा चेंडू होता आणि पंचांनी सांगितलं का चेंडू नो असेल. नो बॉल. जो नेक्स्ट बॉल असणार आहे तो फ्री हिट असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आनंद या फलंदाजाकडे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे आणि यावेळेस बघा संधीचं सोनं केलंय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. थँक्यू डीजे. चला दुसरा बॉल पाठवून द्यायचा आहे. चला जुना बॉल पाठवून द्या तिकडे. धावसंख्या 6ने आपण पाहतोय पुढे सरसवलेली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती 32 या आकड्यावरती 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल बाकी आहेत या षटकात आणि धावसंख्या आता डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना रोहित थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या एक बॉल वरती 8 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम केलं मात्र मिसफील्ड झालेली आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू पुन्हा एकदा फरार सीमारेषा पार. यावेळेस मिळतोय चौकार. 4. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि हा चेंडू देखील सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावांकरता आणखीन एक बिग शॉट आनंदच्या बॅट मधून. रोहित पुन्हा एकदा यावेळेस शरीराचा भेद घेणारा चेंडू आहे. एक धाव तरी ते कंप्लीट केली जाईल. भीमा चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. या एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 43 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
43 धावा धावफलकावरती. या षटकातील बॉल टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे षटक भरपूर महागडं ठरलंय रोहित गांगोडा याचं. सिंहगर्जना साबरवाडा आपण हा संघ पाहतोय. पेल्हारचा हा संघ, त्यांच्या विरोधात आपण पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ. ब्लॉकर मध्ये चेंडू टाकलाय, मात्र बॅटचा हलकासा स्पर्श होऊन चेंडू सरळ डिक्लर मध्ये ट्रॅव्हल होतोय. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या आता 45 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा होत्या. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 21 धावा या खर्च केल्यात या गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू सरळ बॅटने फटका खेळला गेलाय सेफ झोन मध्ये. आणि बघा पुन्हा एकदा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांकरता. हरेश येतोय शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. 49 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 49 शेवटचं षटक. पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन द लेग हाताळला गेलाय. पंचांनी दाखवली काय चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय हरीश वाघ याला. 50 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 50 अर्धशतकीय खेळी या 2 खेळाडूंची आपण पाहतोय. पार्टनरशिप खूप चांगली झालेली आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू बघा फ्लाईट दिली होती. धावची जी संधी डायरेक्ट हिट झालेला नाहीये. इथे पाहतो 1 धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धाववरती समाधान देखील मानावं लागेल. बघा बॅकअप साठी जर तिकडे क्षेत्ररक्षक जर नसता तर कदाचित इकडे आणखीन एक्स्ट्रा धावा ह्या मिळाल्या असते. मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता, 1च धाव मिळाली. आणि आता पिंटू जाधव हा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस बघा चेंडूवरती नजर ठेवली आणि चेंडूला सरळ पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाईट दिली होती आणि फ्लाईट पकडलाय पिंटू याने, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. बॉल आला का तिकडे? येस बॉल आलेला आहे.
बघा भरपूर दूरवरती हा चेंडू पाठवला होता, बॉल पाठवला होता पिंटू जाधव याने. फ्लॅटेड डिलिव्हरी आणि यावेळेस लक्ष होतं पिंटू याचं आणि एक चांगला फटका त्याने ते केलेला आहे. धावसंख्या 57 या आकड्यावरती 57. पुन्हा एकदा फ्लाईट दिली होती चेंडूला, मात्र बीट झालाय यावेळेस पिंटू. कमी गतीचे चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाज यावेळेस बीट देखील झालेला आहे. यावेळेस पुढे सरसावून हा फटका ते खेळला गेला. यावेळेस चेंडू डिक्लर मध्ये ट्रॅव्हल होतोय. डिक्लरच्या स्वरूपात 2 धावा या ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचं काम गोलंदाज हरीश वाघ याने केलेलं आहे. बघा जास्त गती दिली जात नाहीये, कमी गतीचे चेंडू टाकले जात आहेत. एक षटकार देखील आलाय. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 59, 59. चांगली पार्टनरशिप इथे या दोन खेळाडूंमध्ये झालेली आहे. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, पुन्हा एकदा बीट केलं होतं यावेळेस पिंटू याला. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखणार नाहीये. 2 धावा इथे अर्जित केल्या जातील. या 2 धावांची धावसंख्या आता 61 या आकड्यावरती. बॉल टाकून झाली या षटकातील 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. यानंतर टॉस हा केला जाईल. श्री साई गणेश चिंचपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी आहे, बीट झालाय पुन्हा एकदा. बघा चेंडू हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडलाय. यावेळेस चुकी होणार नाहीये. अखेरीस यश मिळालं गोलंदाजाला आणि एक विकेट आता मिळवली गेली. फलंदाज बाद झाला पिंटू जाधव. Gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap and clap. चला कॅप्टन या. दोन्ही संघाला विनंती करतोय लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. चिंचपाडा आणि खोलांडे टीम. थँक्यू डीजे. चला आपण टॉस करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी टॉस करणार आहोत. चला नाईकपाडा संघ आपण खेळाडू कशामध्ये बसून घ्यायचा आहे. चला तिकडे खेळाडू कशामध्ये बसायचं आहे. कुंदनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूनी चिंचवाडा तर एका बाजूनी खोलांडे. छापा असा कॉल आणि काटा आलेला आहे. टॉस गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाने जिंकलाय. साहेबांना विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस जिंकला निर्णय काय असेल. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. 4 षटकामध्ये कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. एखादं टार्गेट असेल मनामध्ये. 40 ते 45 असे कुठले फलंदाज असतील 40 ते 45 पर्यंत पोहोचतील आणि चांगली धावसंख्या उभारतील. विक्रम, नागेश, मी, नितेश आहे. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचंय. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय. मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण निवडलं असतं. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40. या मैदानावरती अगोदर कधी तुमचा संघ खेळलाय की प्रथमच खेळतोय. समज खेळतोय. हे जे आपण आयोजन नियोजन पाहतोय नागले संघाने केलेलं आहे याबद्दल काय म्हणाल. खूपच छान केलं आयोजन. आपल्याला शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे. टॉस खोलांडे संघाने जिंकलाय. अगोदर बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे चिंचपाडा या संघाला.
हॅलो चेक. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांमध्ये झालेल्या या अतुंग असा डोंगर धावसंख्येचा जो समोर ठेवलाय 4 षटकांमध्ये 61 धावा ह्या झालेल्या आहेत. 62 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. चला सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करावीच अशी विनंती करेन. कारण आपण जर पाहिलं तर आज लो गटाचे सामने आहेत आणि प्रत्येक खेळाडू हा नक्कीच थोडासा या ठिकाणी नवीन संघाच्या जोडीला किंवा मग नव्यानं मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो आणि ज्यांनी पारितोषिक मारलेलं नाही त्या खेळाडूंना आपण त्या संघांना आज या ठिकाणी संधी देतोय. थोडस वातावरण बघा, वातावरण कधी कधी उन्हाचं कधी कधी दमट वातावरण आपल्याला बघायला मिळत असतं. चला शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवरती आलाय विशाल दळवी. विशाल ऑल द बेस्ट. हरेश आणि साईनाथ या दोन फलंदाजांसाठी. पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी सोडून देण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा नक्कीच मिळतील डिक्लरच्या रूपानं. बघा पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय की आम्हाला बघायचं हा चेंडू बीमर आहे की मग नाही. तर पहिला चेंडू सरप्राईज डिलिव्हरी होती. पहिल्या चेंडूवरती पंचांना सुद्धा थोडासा विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाजाने आणि पाहणं गरजेचं आहे की काय घडतंय आणि काय बिघडतंय. पंचांना संशय आहे की हा चेंडू कमरेच्या वरती आहे मात्र पाहिलं जाईल आणि थर्ड अंपायर या ठिकाणी ठरवतील की नो आहे की मग लिगल डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि त्याच्याकडनं 2 फलंदाज 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मधनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 4 धावा मिळाल्या चौकार. ओके 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 पहिली एकच धाव या ठिकाणी सांगितले गेले की पहिली धाव ही एकच होती आणि त्यानंतर या किती धावा मिळतील तर या 4 अशा एकूण 5 धावा असतील. चेंडू टाकून दिले आतापर्यंत ते म्हणजेच 2 हरेश अलेक्स स्ट्राईक वरती. शॉर्ट पेच बॉल हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये. चांगला फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. बघा 2 धावा सहजतेनं पूर्ण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला बघायला मिळाला होता. या दुसऱ्या चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवरती चांगला कमबॅक करत असताना फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिला की चौकार आल्याच्या नंतर डबल घेतली गेली आणि धावसंख्येला नेऊन ठेवलं गेलं ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. ऑन साइडला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर किती चेंडू टाकून झालेत ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 62 धावांचं लक्ष गाठण्याच्या उद्देशानं कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी हा संघ जो आहे तो मैदानामध्ये उतरलाय. चांगला चेंडू मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळू शकलेला नाहीये कारण की जर आपण पाहिलं थोडासा अक्रोड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळणं पसंत करतात या आजकालच्या युगामधले हे खेळाडू अशा पद्धतीच्या. मात्र सध्या जो फलंदाज मैदानामध्ये आहे तो फलंदाज या ठिकाणी हरेश निर्धाव चेंडू खेळून काढतोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव. एका धावेनं धाव फलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. षटकाची
समाप्ती झालेली आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 8. अठरा चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर 54 धावांची गरज असेल. आणि नव्यानं आलाय बॉलिंग मार्क वरती उमेश. नव्यानं बॉलिंग मार्क वरती. थोडीशी घाई करा जाबरपाडा संघ क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की वेळ नक्कीच आपल्याकडे नाहीये. आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ वाचवायचा आहे हा उद्देश आपण ठेवलाय आणि षटकं सुद्धा पूर्ण खेळायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. खराब बॅटिंग मी म्हणेन फलंदाज साईनाथ तपिसर याची. साईनाथला चांगली बॉलिंग करावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं धावसंख्या आहे धावफलकावरती एक चांगला क्रिकेट खेळावं लागणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. काय घडलंय तर दोन्ही गाड्या एकाच स्टेशनवरती उभ्या आहेत आणि इथे फलंदाज बाद झालेत. हरीश होता स्ट्राईक वरती, माफ करा. मला वाटते अजून सुद्धा साईनाथ तपिसर मैदानावरती आहे आणि हरीश वाघ हा बाद झालेला आहे. नव्यानं आलाय अजित हिलीम. माहोल थोडासा थंडावलाय कारण धावसंख्या भरपूर मोठी आहे. मात्र जसं म्हटलं जातं की तुम्हाला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुमचं लक्ष मोठं असायला हवं आणि तेच लक्ष पार करण्यासाठी तुम्हाला तुमची मेहनत ही चालू ठेवावी लागते. जर तुमचं लक्ष मोठं असेल तेवढं मोठं यश तुम्हाला मिळत असतं. मात्र प्रयत्न हा करावा लागेल. प्रयत्न करतात मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाही. एका बाजूने आपण पाहतो थोडासा नौका, थोडासा नवीन यंग खेळाडूंचा संघ, दुसऱ्या बाजूने थोडासा अनुभवाचा वापर हा केलेला दिसतोय. तो म्हणजे जाबरपाडा संघाच्या माध्यमातून पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. अलंदा कार्पेट ऑफ साइडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. एका धावेनं धावफलक आपण पाहतोय पुढे सरकली जाते म्हणजे 9 या धावा संख्येवरती. असं वाटतंय की हा सामना जास्तच प्रेशर मध्ये खेळतात. मी म्हणेन कानाई संघाचे खेळाडू. मात्र त्यांना एकच म्हणेन की जर समोरचा संघ ह्या धावा करू शकतो तर तुम्ही सुद्धा ह्या धावा करू शकतात. कारण तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असणं गरजेचं आहे. क्रिकेट विश्व म्हटलं की सकारात्मक दृष्टीनं हा क्रिकेट खेळायचा असतो. शॉट सिलेक्शन टायमिंग चांगलं करणं गरजेचं असतं. इथे मात्र हा चेंडू डॉट आला. धावफलक आहे 9. एक शेवटचा चेंडू या षटकाचा शिल्लक. क्या बात आहे. षटकाची झाले समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आणि एक बाद 9 अशी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजेच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाची. तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल तर आपण पाहतोय 12 बॉल
53 धावांची गरज. अलंद कार्पेट चेंडूला खेळलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिसफील्ड झाले आणि त्यानंतर चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय 4 धावांसाठी गेलाय चौकार. गणपत बजाना काय तू बंद किया थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. एक चांगला चेंडू आता मात्र बघायला मिळाला. अश्विन दळवी जाबरपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना बघा पाहिलं जाबरपाडा संघाने की धावसंख्या भरपूर मोठी आहे. लगेच आपला यंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानामध्ये आणला आणि त्याला सराव करण्याची संधी दिली. त्याला म्हटलं होतं क्रिकेट. एक चांगली गोष्ट या ठिकाणी अनुकरण केले जाबरपाडा संघाने. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय आणि किती धावा मिळतात या चेंडूवरती. तर एकच धाव या ठिकाणी मिळाली गेली. मी म्हणेन आक्रमण करावं लागणार आहे कारण की विकेट तुमच्या खात्यामध्ये ठेवून त्या काही घरी नेऊन तुम्हाला त्याचं लोणचं घालून जमणार नाहीये. त्यामुळे आरपारची लढाई तुम्हाला लढायची आहे. नाईकपाडा संघाने आक्रमण करणं गरजेचं आहे. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला उचलतोय मात्र थोडासा या ठिकाणी समजूतदारपणा दाखवलाय की एक धाव गेली हरकत नाहीये. दुसरी धाव मात्र जाणार नाही कारण की चेंडू माझ्या हातामध्ये सावरला स्वतःला आणि एकच धाव दिली. धाव संख्या झाली 15. क्या बात आहे. या पद्धतीने आक्रमण करावं लागणार आहे तुम्हाला. नक्कीच एक जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि फलंदाज अजित हिलीम याच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. या तिसऱ्या षटकाच्या मोठ्या पटक्याची गरज आहे. सामना मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आलाय. अंदाज चुकला होता मात्र सरते शेवटी चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. सहा चेंडू 41 धावांची गरज आहे. धाव संख्या झालेली आतापर्यंत आपण जर पाहिले तर 41 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. आणि क्रिकेटमध्ये नक्कीच म्हणेन की क्रिकेटच्या बाहेर क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर तुम्ही काय काम करता किती लोअर गटातील तुम्ही नागरिक आहात किंवा मग आरक्षण जे मिळतं किंवा मग तुम्ही किती श्रीमंत आहात त्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही आपल्या संघाला किती भरगच्च धावा देता किंवा आपल्या संघाला किती विकेट मिळवून देता यासाठी तुमच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये पकडलाय झेल आणि संपन्न झालाय समाप्त झालाय. साईनाथ तपीसर याचा खेळ फलंदाज बाद. Jazz in the mix. नव्यानं फलंदाज आलाय जितेश आलाय मैदानामध्ये. प्रत्येक ज्याला ज्याला संधी मिळेल त्याने चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू हवेमध्ये गेलाय आणि हा झेल कॉटन बॉलच्या प्रयत्नामध्ये इथे गोलंदाज करतोय फेल. जीवदान दिलाय. धाव संख्या पुढे सरकते जाऊन पोचते 22. आदरणीय सन्माननीय नागले गावचे ग्रामस्थ प्रशांतजी पाटील यांना विनंती असेल
की आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन असं नसतं बाबा. या ठिकाणी विकासजी बलवे यांच्या माध्यमातून आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. प्रशांतजी पाटील वेलकम. तर 22च्या रूपानं ही धाव मिळते. धाव फलक पुढे सरकलं गेलं. धाव संख्या होते ती 23. 3 चेंडू आणि किती धावा? 39 धावांची अजून सुद्धा गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 13 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, मात्र चेंडू वर गेलाय आणि शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद. मला वाटतं अश्विन याच्या हातामध्ये चेंडू सापडला होता. थँक्यू डीजे. या ठिकाणी बाद झाला तो फलंदाज. आत्ताच बाद झाला तो म्हणजे मला वाटतंय जितेश बाद झाला. जितेश याने नाराज होऊ नये, कारण की तुम्ही चांगला प्रयत्न केलाय. एक येणारा काल तुम्ही गाजवू शकता. दरम्यान प्रत्येक खेळाडूला म्हणेन जे जे या ठिकाणी बाद होतात, प्रयत्न चांगले करतात, मात्र अजून एक फलंदाज बाद होत असताना किती चेंडू टाकून झालेत आतापर्यंत? 5 चेंडू आणि आता 6व्या चेंडूवरती हॅट्रिक वरती आलाय गोलंदाज आनंद जाबर. Aniket. अरे थँक्यू डीजे. ऑन हॅट्रिक असेल. गोलंदाज आनंद. दीपक पवार नव्यानं आलाय. ऑन हॅट्रिक आनंद. हवेमध्ये चेंडू आहे. हॅट्रिक साध्य करण्याची संधी आणि ती संधी सोडले. इथे मात्र एक संधी होती, ती संधी सुटली गेली आहे. साधी सोपी संधी होती आणि त्या संधीला नाकारलं गेलंय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. मात्र संघ जिंकलाय जाबरपाडा संघ. खूप अभिनंदन. चला यानंतरचा जो टॉस या ठिकाणी झालेला आहे त्या खेळाडूने मैदानामध्ये उतरा. मात्र आपल्या टीव्ही स्क्रीनवरती संघ जो बघायला मिळतोय सध्या तरी बामणगावचा संघ, नाईकपाड्याचा संघ हा एक नौका आणि नवीन खेळाडूचा भरणा असलेला संघ आहे. नाराज होऊ नये, खेळत राहा, अशाच पद्धतीने ट्राय करत राहा. एक दिवस तुमचा नक्की या ठिकाणी क्रिकेटमध्ये राज्य असेल, कारण प्रयत्न हे फार महत्वाचे आहेत आणि उद्दिष्ट हे सुद्धा फार महत्वाचे आहेत. आज नाईकपाडा ए संघ चांगली कामगिरी